एका माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती आणि अखेर त्याच्या फाशीचा दिवस आला. फाशी देण्याआधी त्याला शेवटची इच्छा काय आहे ते विचारण्यात आले. इतर कैद्यांनी आपल्या कुटुंबाला भेटायची इच्छा व्यक्त केली, काहींनी आवडते जेवण मागितले, पण या माणसाने वेगळीच मागणी केली. तो म्हणाला, मला फक्त एक पेन आणि एक कागद हवा आहे. रक्षकांना आश्चर्य वाटले, पण त्यांनी त्याला ते दिले. त्याने काहीतरी लिहिले, कागद घडी घालून एका अधिकाऱ्याला दिला आणि म्हणाला, कृपया हे माझ्या आईला द्या. यानंतर त्याला फाशी देण्यात आली. काही दिवसांनी ते पत्र त्याच्या आईपर्यंत पोहोचले. तिने ते वाचले आणि ती लगेचच कोसळली. पोलीस तपासासाठी आले तेव्हा ते पत्र तिच्या बाजूला सापडले. त्या पत्रात असे लिहिले होते, आई, जर न्याय खरोखरच न्याय्य असता तर मी एकटाच शिक्षा भोगत नसतो. तूही माझ्यासोबत इथे असतीस. तुला आठवतंय का, जेव्हा मी एका मुलाची सायकल चोरली होती आणि मला सुधारण्याऐवजी तूच ती लपवायला मदत केली होतीस? किंवा जेव्हा मी शेजाऱ्यांकडून पैसे चोरले आणि तूच माझ्यासोबत ते पैसे खर्च करायला गेलीस? तुला आठवतंय का, बाबा मला काय योग्य आहे ते शिकवायचा प्रयत्न करत होते आणि तू सांगितलं होतंस की ते माझ्यावर जास्त कडक होत आहेत? मी फक्त एक लहान मूल होतो. मला चुकीसाठी साथ नाही तर मर्यादा आणि शिस्त हवी होती. आज मी माझ्या प्रत्येक चुकीची किंमत चुकवत आहे, पण तरीही मी तुला माफ करतो. मला फक्त एवढीच आशा आहे की हे पत्र अनेक पालकांपर्यंत पोहोचेल, जेणेकरून त्यांना कळेल, कधीकधी मुलाला नाही म्हणणं हाच खरा प्रेमाचा सर्वोच्च प्रकार असतो. मला जन्म दिल्याबद्दल धन्यवाद आणि मला माझं आयुष्य गमावायला मदत केल्याबद्दलही. तुझा शिक्षा ठरलेला मुलगा.